हॅलो गाईज, तुमचं दीपराज मध्ये स्वागत आहे. आणि आजचा स्पेशल ब्लॉग ह्यासाठी आहे, मी आज जाते बॉर्नमंथला, म्हणजे बीचवर जाते आणि मी खूप एक्साइटमेंट आहे तिकडे जाण्यासाठी. इंग्लंडच्या फर्स्ट टाइम बीचवर जाते मी. आणि आज मस्त इथं समर आहे, समरचा वेदर खूप छान आहे, पण थंडी पण लागते म्हणून मी जॅकेट वेअर केलंय आणि खूप मी एक्साइटमेंट आहे तिकडे जाण्यासाठी. सो मी तुम्हाला पण दाखवणार आहे की मी तिकडे जाऊन काय करणार आहे, काय नाही, मस्त मज्जा करणार आहे. So let's go. Bye. Hello guys, मी लँग्वेज स्टेशनला आहे आणि मी तिकीट काढताना मी व्हिडिओ नाही काढला कारण तेवढा टाइम नव्हता आमच्याकडे. कारण आता ट्रेन कधी पण येऊ शकते आणि 2 मिनिटं आहेत फक्त ट्रेन येण्यासाठी, म्हणून मी तिकीट काढताना व्हिडिओ नाही काढला. आणि मी लँग्वेज स्टेशनला आहे आणि मी तुम्हाला स्टेशन दाखवते, स्टेशनचं नाव दाखवते. हे स्टेशनचं नाव आहे लँग्ली. आणि आम्ही ट्रेनचा वेट करतोय रेडिंगचा आणि तिथे जाऊन परत आम्हाला पॉर्थनची ट्रेन पकडायची आहे. आणि सो आम्ही तिकडे जाणार आहे फिरायला. ओके, ही ट्रेन पण आलेली आहे, तुम्ही पण बघू शकता. फायनली ट्रेन आलेली आहे आणि मी आता ट्रेनमध्ये जाऊन बसणार आहे. जागा तर भेटेलच, जागेचा काही प्रश्नच नाहीये. सो मी आलेली आहे. बोली ना जागा भेटणार नाही, जागा ऑब्विसली भेटणार. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. लड़कियां कितनी भी बिजी हो, कैमरा देखते ही पोज दे देती हैं. अपने भी पिंड में एक फुलझड़ी थी, वो दिलने वाली जुत्ती तू. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. सो गाईज, फायनली माझी ट्रेन आलेली आहे आणि मी यांचा वेट करते. हे गेलेले आहेत टेस्को मध्ये सामान आणायला, अजून आले नाहीयेत. ट्रेन नको जायला, नाही तर परत लेट येईल ट्रेन अजून 1-2 तासांनी. यार कुठे जाऊन बसले गाईज. मी ट्रेन मध्ये बसताना व्हिडिओ नाही काढला कारण खूप गर्दी पण होती आणि आम्हाला यायचं होतं. आणि मी तुम्हाला बोलली होती की राज गेला टेस्को मध्ये सामान आणायला, मग त्यांच्यासाठी मी वेट करत होती आणि माझ्याकडे तेवढा टाइम नव्हता की ट्रेनमध्ये बसण्यासाठी मी व्हिडिओ काढू शकते, म्हणून मी नाही काढला. म्हणून मी ट्रेनमध्ये बसलेले आहे आणि मला दाखवते ही ट्रेन आहे. खूप मस्त वाटतंय आणि मी जाऊन मस्त एन्जॉय करते. पोहोचली की मी तुम्हाला सांगेन. टेस्को मधून सामान आणलं होतं आणि असंच खाण्यासाठी कोकोनट वॉटर मला खूप आवडतं. आणि हे मील घेतलं होतं, हे चिकन रॅप आहे टेस्को मध्ये, काहीतरी सायडर, हे सायडर, ह्या 3 वस्तू घेतल्या आहेत. आणि मस्त आता हे बसून आफ्टरनून आहे कारण आम्ही जेवलो पण नाहीये आणि ते खातोय. आणि राज आमच्या समोर बाई बसलेली आहे, इकडची गोरीवाली बाई, त्यांच्यासोबत बोलत आहे. आणि हे तुम्हाला दाखवते मी की ते 2 जण गप्पा मारत बसले ते. आणि आता आम्ही डिनर करणार आहे. बाय. सॉरी, डिनर नाही, लंच करणार आहे. कोण तोंडात आलं की डिनर करणार आहे. डिनर तर रात्री करणार आहे, आता आफ्टर चालेल. सो लंच करणार आहे आणि असंच काहीतरी घेतलं आणि तिकडे गेल्यावर आम्ही चांगलं काहीतरी लंच करू. थँक्यू डिअर. हॅलो गाईज, एक पिशीवाला अंकल आला होता त्याचा मला व्हिडिओ काढायचा होता पण मी व्हिडिओच नाही काढायला जमला कारण तो पटकन आला आणि त्याला तिकीट दाखवता ते खाली पण पडलं. त्याला मी तुम्हालाही नाही दाखवू शकली, पण जसं आपल्या इंडियाला येतात ना की तिकीट बघायला की चेक करायला, कारण तिकीट खूप महाग आहे, 2 पर्सनचं आहे, 85 पाउंड्स. सो तो तिकीट बघायला आला होता आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं पण मला नाही जमलं दाखवायला. So, sorry.
आपण रेडिसनमध्ये आलेलो आहे, रेडिसन हॉटेलमध्ये. काय नाव आहे, पार्किंग रेडिसन, तिथे आलेलं आहे. आणि तिथे आम्ही स्टे करू आणि थोडं फ्रेश वगैरे होऊ, मग निघू. ओके. तुम्हाला रूम तर दाखवलाच आहे, किती मस्त रूम आहे आणि मला खरंच खूप आवडला. आमच्या लग्नानंतर आम्ही गोव्याला गेलो होतो, सो तिकडे पण सेम असंच होतं आणि खूप छान लोकेशन होतं. आणि हा रूम पण तुम्ही बघू शकता किती मस्त आहे, मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हाला कसा वाटतंय ते पण मला सांगा. आणि बाहेर गॅलरी पण खूप मोठी आहे. ही बघा किती मोठी मस्त आहे. आणि इथं माझे व्हिडिओ तर खूप छान येतील, रील्स वगैरे. आणि मला तर खूप आवडतं फोटो वगैरे काढायला. आता थोडा आराम करू, रेस्ट करू, मग बघू. आता ऊन पण आहे थोडं बाहेर, कारण इकडच्या रात्री 10 वाजेपर्यंत उजाड असतं, म्हणून काय प्रश्नच येत नाही. मग आम्ही आरामात पण जाऊ शकतो बीचवर, असं काही नाही की लगेच जावं. थोडं खाऊ वगैरे, लंच करू, मग जाऊ. मग थँक्यू, बाय. बसले, फ्रेश वगैरे झालोय आम्ही. यांची मस्त पार्टी चालू आहे, जशी आपली चिकन पार्टी असते तशी. इथे सगळेच पार्टी वगैरे करत आहे. आम्ही दोघं चालूय, सो आम्ही दोघं पार्टी नाही करणार, आम्ही बाहेर जाऊ खायला. मस्त सगळे रिलॅक्स स्टडी करत आहेत, तुम्ही बघू शकता. बॉर्नमथ बीचवर सगळे उघडे बिगडे बसलेले तिथे. आपल्यासारखे तर नाही बसणार, इकडचे सगळे गोरे आणि काले लोक आहेत. हे बघा, आपल्यासारख्या मराठी माणसाला हिंमत नाही होणार आहे असं राहायची. हे बघा, हे कसे मस्ती करतात, लाज बीज नसल्यासारखी. हे बघा, हिला काही लाजत नाही, आंघोळ बिंघोळ करते. बघा, ह्याच्या अंगावर किती टॅटू छापलेला आहे पूर्ण. देअर इज नो शॉर्टकट होम. हे बघा, हो गाईज, मी बीचवर जाऊन आलेली आहे आणि तुम्ही पण बघितलं, मी खूप एन्जॉय केलं बीचवर आणि मी तुम्हाला पण दाखवलं. आणि मला एक सांगायचं आहे, इकडे दिवस आहे, म्हणजे इकडे समरमध्ये खूप मोठा दिवस असतो आणि इकडे रात्रीचे वाजलेत 9 आणि किती ऊन आहे, लाईट आहे, किती मस्त वाटतंय आणि खूप मज्जा आली. आणि आता थकलो पण आहे. आता आम्ही जातोय डिनर करायला. दुपारी तर असंच बर्गर वगैरे खाल्ला आम्ही आणि आता जातोय आम्ही डिनर करायला. ते खाली बघा किती छान वाटतंय, ग्रीन ग्रीन मस्त वाटतंय. आम्ही डिनर करायला जातोय. ओके, बाय.
सो गाईज हे मी पिणार आहे आता. मराठी ब्लॉग आहे. वेलकम. सो माझा डिनर आता मी डिनर करणार आहे. तुम्ही पण बघू शकता याच्यामध्ये काय काय आहे. सगळं चिकनची व्हेरायटी. सो गाईज मी तर रॅडिसन हॉटेलमध्ये आहे. तुम्हाला बोलली होती मी डिनर करते इकडे आणि डिनर पण झालेलं आहे आणि ते रातचेच फ्रेंड आहेत आणि त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलोय हॉटेलमध्ये आणि मस्त मराठी सॉन्ग लावलंय. ते मराठी नाहीत पण त्यांना मराठी समजतंय आणि खूप छान वाटलं हे गाणं लागलं तर, कारण आपण महाराष्ट्र नाही ना त्याच्यामुळे आणि छान वाटतंय. ऐका ते गाणं कसं बोलतात. गुलाबी साडी, फोटो माझा काढ. गाना बोलो. नहीं बोलो ना. अभी कितना अच्छा बोल रहे थे आप. तो गाईज आमचा डिनर झालेला आहे आणि डिझर्ट पण आणलाय. स्वीट आईस्क्रीम आणि हे काय पुडिंग. स्टिकी टॉफी पुडिंग. ओके. नवीन काहीतरी खाणार आहे. आमचा डिनर झालेला आहे आणि मी हॉटेलच्या बाहेर आहे. किती मस्त वाटते. लाईट ब्लू ब्लू. खूप थंडी पण वाजते बाहेर आणि आता काही डिनर झालं चालली तर नाही कारण खूप कंटाळ पण आलाय आणि मस्त आता जाऊन झोपेल. आपण मॉर्निंगला भेटूया. मॉर्निंगला निघायचे. मॉर्निंगला नाही आफ्टरनूनला निघायचे आम्हाला. मग आपण मॉर्निंगला भेटू उठल्यावर. ओके बाय. गुड मॉर्निंग गाईज. माझी आत्ता सकाळ झाली. सकाळी मी 8 वाजताच उठली होती पण परत झोपून गेली. कंटाळ पण आला होता उठून काय करायचं म्हणून. मग आता आम्ही जातो ब्रेकफास्टला. आता बघू ब्रेकफास्टमध्ये काय काय असणार आहे. ब्रेकफास्टला जातो आहे आम्ही. ते गेलेत पुढे. मी आता जाते. आपला रूम नंबर आहे 109. ते खालीच आहे. हे रॅडिसन रेस्टॉरंट आहे. ब्रेकफास्टचा टाइम झालाय. एवढं कोण नाही आहे इकडे. थोडीच माणसं आहेत. फक्त मी दाखवते तुम्हाला. अजून त्या साईडला पण आहे. मी तुम्हाला बोलली होती की मी ब्रेकफास्ट करायला जाते आणि माझा ऑलरेडी ब्रेकफास्ट आलेला आहे. तुम्हालाही दाखवते. हे बघा अंडा ऑमलेट आहे आणि हे माहिती नाही काय काहीतरी वेगळंच काहीतरी इंग्लिश ब्रेकफास्ट आहे आणि मी ते आज खाणार आहे. खूप छान पण आहे. थोडंसं मी ट्राय केलं. ओके बाय. माझा
ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मी जाते वॉक करायला थोडस. वाव क्यूट डॉगी देख लो. सो मी ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मी जाते बीच कडे, कारण आमचं हॉटेल इथे जवळच आहे. मग विचार केला आज जायचंय घरी, मग थोडा विचार केला थोडं वॉक करावं, कारण आम्ही रात्री वॉकिंग नाही केली. आणि मग असंच जातोय आता मस्त बीचच्या इथेच. जास्त काही पुढे नाही जाणार, फक्त असंच बघून येणार, कारण आता माहिती नाही इकडे परत लवकर येऊ नाही येऊ आम्ही. तर एकदा आलो तर सारखं कशाला यायचं ना, नंतर कधीतरी येऊ. सो आता बीचच्या इकडे जाते मी. बीच पण किती जवळ आहे. कसलं भारी वाटतंय ना हे झाडबीड वगैरे. असं वाटतंय की मी असं गावाला असतं ना अलिबाग साईडला, तशा टाईप सारखं वाटतंय. हे बघा खूप मस्त वाटतंय. फॅमिली असती तर अजून मज्जा आली असती, पण फॅमिली नाहीये सोबत. आणि रस्ता पण किती मोकळा आहे. एक गाडी जाते तर आम्ही थांबलोय, आणि आपल्या इंडियाला 10-12 गाड्या जातात तरी पण लोक कुठून पळायचं कुठून नाही पळायचं त्यांना सुचत नाही. कसलं भारी बीच वाटतंय बघा गाईज. हे बघा सो स्वीट देख लो. आणि ढग पण कसलं भारी वाटतंय. शेवटी गोऱ्या लोकांचा एरिया आहे ना. आणि हे काहीतरी बस स्टॉप आहे वाटतं. बस स्टॉपच आहे नाही मग काय आहे? अच्छा ही बसायची जागा आहे. मी चुकून काहीतरी बोलली, मला काही माहिती नाही ना इकडचं. आणि इकडचे गोरे लोक बघायचे का तुम्हाला? आजी लोक आहेत आजी. इकडचे आजी लोक पण एकदम टॉप टॉपिक मध्ये राहतात, आणि आपल्या आज्या काही करायचं बोललं तर तसलं काही करत नाही मी. इथं सध्या आता कोणच नाहीये. इकडचे वाजले आता 11. इंडियाला 4.5 तासाचा फरक आहे. इंडियाला वाजले असतील काहीतरी 3:30 वगैरे. रस्त्यावर कोणीच नाहीये, फक्त 3-4 माणसं आहेत. तुम्ही पण बघू शकता. आणि रोड किती मोकळा आहे. इकडे मला गाडी चालवायचं मन करते, पण माझ्याकडे गाडी नाहीये इथे. इंडियाला गाडी पण किती ती गर्दी, पण इकडे सुकून वाटतं एकदम छान. ओके गाईज बाय. आता आपण भेटू मी घरी जाताना. ओके. सो गाईज मी रेडी झालेले आहे आणि मी निघायची तयारी करते. काल आली तर एवढा पसारा करून ठेवला या रूममध्ये मी. हा रूम होता कसा आणि झाला कसा तुम्ही तर बघितला जेव्हा मी आली तेव्हा हा रूम कसा होता. आणि आता हा सगळा मी पसारा आवरायचे मला. सो असा फोन ठेवते. बॅग भरते मी. हे सगळे कपडे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायचे. आणि ओ पैसे भेटले, पैसे भेटले पैसे इकडचे. पैसे इकडचे 10 पाऊंड, इंडियाचे 1,000. हे चांगले. कपडे ठेवण्याचा फायदा म्हणजे नवऱ्याच्या खिशातले पैसे भेटणे. आता हे रेडी करून आम्हाला निघायचे. आलो फिरलो एका दिवसात. ते घरी जाऊन सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं. You can go. फायनली सगळं झालेलं आहे सॉर्टेड. बॅग आपली पॅक झाली आहे. माझा मेकअप
सो गाईज झालेला आहे. सो मी बॅग पण पॅक केलेली आहे. जास्त काही सामान नव्हतं आणलं होतं आम्ही. सो ऑलमोस्ट तर झालेलं आहे. आणि हे जॅकेट तर ते वेअर करतील. आणि हे माझं जॅकेट हे मी वेअर करेल जाताना. थंडी तर नाही आहे, वेदर छान आहे आज पण. मग आम्ही हे घालूनच जाऊ. बाकीचं सामान भरलेलं आहे. आणि हे असं चिवडा वगैरे घेऊन आणतो, चकली, बाकीचं काही नाही. ऑलमोस्ट सगळं सामान भरलं. हा रूम बघा किती खराब करून ठेवला आहे. आता ते लोक येऊन क्लीन करतील. झाला आजचा दिवस तरी गेला. घरी जायची इच्छा पण नाही आहे. खूप चांगलं वाटतं इकडे, सुकूनची लाईफ. खरंच खूप छान वाटतंय आणि मला जायची इच्छा नाही होते. तो गाईज मी इथून निघालेली आहे. आमचं चेकआउट झालेलं आहे. सकाळी 11 वाजताच होतं चेकआउट, पण रातचा फ्रेंड होता म्हणून थोडा वेळ आम्ही थांबलो. इकडचे वाजले 2:15 आणि आम्ही चाललोय. रेस्टॉरंट सोडलं हॉटेल मागे. सो आता 15 मिनिटात आम्हाला पोचायचं ट्रेनपाशी. आमची 2:45ची ट्रेन आहे. तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला 15 मिनिटात पटापट वॉक करून. सो आम्ही पोचू, भेटू मग आपण. ट्रेन पण आलेली आहे. तर मी जातीये घरी लँगलीला. रेडिंगला उतरून लँगलीची ट्रेन पकडायची. ट्रेन आलेली आहे. पुढे जाऊ ना, जागा पकडायची आहे. नाही तर जागा डोर बसली दिस. ओके फायनली. चल 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 लवकर, जी जागा पकडायची ती पकड पकड. इथे इथे तिथे बसते मी इथे बसते. सो फायनली आम्हाला चालेल काही गोष्टी. फायनली जागा भेटलेली आहे. या इकडे. आणि भेटलेले आहे. आम्ही जातोय आता आमच्या घरी. आयुष्य जागा पण भेटलेली आहे. खिडकी बसली. जसं आपल्या फ्लाईटमध्ये येतं ना तसं ते कॉफी वगैरे घेऊन आले, कुरकुरे वगैरे. आणि गेली पण ती पुढे, कारण आम्हाला काही घ्यायचं नव्हतं. कारण ती एक गोष्ट घ्यायला लागली तर एवढी महाग भेटते. आणि आता स्टेशन पण आलं ना, स्टेशनला स्टॉप झालंय म्हणून ती आता उतरतीये ट्रेनमधून. सो आम्हाला त्याच्याकडून काय घ्यायचं नव्हतं, फक्त जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी छोटासा एक व्हिडिओ केला. थँक्यू. सो गाईज मी ट्रेडिंगला उतरून लँगलीची ट्रेन पकडलेली आहे अबेऊड. आणि आम्ही खूप पुढे चालतोय वॉक करत करत. स्टेट येते, खूप पुढे जातोय. मी ट्रेन मधून उतरताना व्हिडिओ नाही काढला कारण खूप गर्दी पण होती. देखो 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 देखो. स्टार्ट. ट्रेन स्टार्ट झाली. This is an Elizabeth line service to Abbey Wood via Canary Wharf. ओ माय गॉड, पाऊस. इकडून जाऊया ना आपण, इथून जाऊया. हां तरी पण. सो गाईज मी लँगली स्टेशनला आलेली आहे आणि कालचा दिवस खूप मस्त गेला, खूप मजा केली मी. आणि मी तुम्हाला पण दाखवलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि गाईज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा मला.
थँक्यू सो मच. आता मी घरी पण जाते 5 मिनटावर वॉक आहे. माझं तिकीट कुठे आहे? थँक्यू. हे वाले हे मिडल तिकीट हे करते मी. थँक्यू. बॅग त्यांच्याकडे. सो मी निघालेली पण आहे बाहेर. विजिट केला. 5 मिनटावर वॉकिंग आहे. बघा काल एवढं मस्त ऊन होतं इकडे खूप छान आणि आज अचानक पाऊस आहे इकडे. तुम्ही पण बघा ती छत्री घेऊन जाते तर बघा समोर आहे. आमच्याकडे छत्री नाही. आम्हाला माहिती नव्हतं की पाऊस येणार आहे की नाही. पण एवढा पण पाऊस नाही. जस्ट छोटा पाऊस पडतोय. एवढा पण नाही पडत आहे. आणि फायनली आता 5 मिनटात आम्ही वॉक करून घरी पोचू. आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि असंच सपोर्ट करत राहा. ओके बाय. टेक केअर.